उकडीचे मोदक बनवताय, पण बरेच वेळा उकडीचे मोदक बनवताना किंवा बनवल्यानंतर उकडल्यानंतर ते मध्येच तुटतात, पूर्ण व्यवस्थित दिसत नाहीत किंवा उकड काढायला जमत नसेल, तर आजची रेसिपी ही खास तुमच्यासाठी आहे, जी स्टेप बाय स्टेपमध्ये सांगितलेली आहे। त्यासाठी इथे एक कढई किंवा पातेलं गरम करत ठेवायचं, 2 बाउल पाणी गरम करत ठेवायचं, जेवढं पीठ त्याच्या डबल पाणी घ्यायचं आणि ते चांगलं उकळू द्यायचं, चांगलं गरम होऊ द्यायचं। आणि हेच ते कारण आहे जेणेकरून आपण जर कोमट पाणी असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण पीठ टाकलं तर ते मोदक बनवताना खराब होतं किंवा तुटतं। तर थोडंसं गरम झालं पाणी की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि जेवढं पाणी घेतलंय त्याच्या अर्धा आपल्याला पीठ घ्यायचं आहे। तर पीठ हे एकतर नुसतं तांदळाचं पीठ घेऊ शकता किंवा उकडीचं रेडीमेड मोदकाचं पीठ मिळतं, तेही तुम्ही इथे यूज करू शकता। ते व्यवस्थित असं घालून घ्यायचं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करत राहायचंय आणि खाली सतत ढवळत राहायचं, जेणेकरून खाली लागणार नाही किंवा करपणार नाही आणि वास येणार नाही असं। त्यानंतर इथे 2 ते 3 चमचे आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचंय। साजूक तूप घातल्यामुळे काय होतं, त्या पिठाला सुगंध तर येतो, शिवाय आपले तुटतात तर ते तुटत नाहीत त्याच्यासाठी। त्यानंतर 10 मिनिटं छान असं गरम-गरम झाकून ठेवायचं आणि हलक्या हाताने कोमट असतानाच पीठ मळत राहायचं। आणि जर जास्तच गरम लागत असेल, हाताला चटके बसत असतील, तर एकतर तुम्ही पाण्याचा हबका असतो तर तो थंड पाण्याचा हबका मारत मारत पीठ भिजवू शकता, किंवा ते नसेल तर जे आपण पावभाजी स्मॅश करतो तो स्मॅशर असतो, तर त्यानेही स्मॅश करत करत हलकं कोमट होईपर्यंत पीठ दाबून दाबून असं भिजवू शकता आणि त्याचा मऊसूत गोळा बनवायचा आणि ते 5 मिनिटं ठेवून नंतर मोदक करायला सुरुवात करायची। मोदक करत असताना हाताला थोडंसं तूप लावायचं आणि साच्यामध्ये भरून मोदक बनवायचे, तर ही सगळ्यात सुंदर मोदक बनतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।